मंडळी नमस्कार, मी आज आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा या शहरामध्ये आणि या शहरामध्ये मौजे माळेगाव येथील एक दिव्यांग बांधव आमरण उपोषणासाठी या ठिकाणी आपण बसलेले पाहत आहेत। निसर्गाने अन्याय केलेल्या अपंग बांधवावर कुठेतरी या देशातील व्यवस्था देखील आता सध्या अन्याय करताना दिसते। हे या प्रकरणावरून आपल्याला निदर्शनास येणार आहे। प्रकरण असे आहे की या उपोषणकर्त्याची जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भूसंपादित केली होती आणि त्यानंतर भूसंपादन झालेल्या जमिनीचा मावेजा त्यांच्या वडिलांच्या खात्यावर जमा होत असताना काही त्यांच्याच गावातील मंडळींनी या सर्व प्रक्रियेला अडथळा आणण्याच्या हेतूने जमिनीच्या भूसंपादनाच्या बाबतीत तक्रारी केल्या आणि त्यांचा मावेजा हा आस्थागायत म्हणजे अडथळलेला आहे। त्याबरोबरच भूसंपादित झालेल्या जमिनीनंतर जे शिल्लक क्षेत्र यांच्या जे रावसाहेब मुस्तापुरे त्यांच्या असताना ती जमीन कसण्यात देखील त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे निर्माण केले जात आहेत। वारंवार संबंधित यंत्रणेला तक्रारी देऊन पाठपुरावा करून देखील तहसीलदार असतील किंवा माळाकुली पोलीस स्टेशन असेल या तक्रारदारास कुठल्याही प्रकारचं ज्या पद्धतीनं सहकार्य अपेक्षित आहे असे सहकार्य या उपोषणकर्त्याला या ठिकाणी मिळताना दिसत नाही। शासनाचे बरेचसे असे कायदे आहेत जे दिव्यांग नागरिकांना संरक्षित करतात, त्यांना न्याय देण्यासाठी या आपल्या राज्यामध्ये सध्या प्रचलित आहेत। परंतु या कायद्याचा जमिनीवर जर आपण अंमलबजावणीच्या बाबतीत विचार केला तर अतिशय या कायद्याच्या बाबतीत निराशा दिव्यांग बांधवाच्या बाबतीत आपल्याला पाहावयास मिळत आहे। आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास या ठिकाणचे तहसीलदार असतील किंवा माळाकोली पोलीस स्टेशनचे PI असतील किंवा नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील यांनी जातीनं लक्ष घालून या प्रकरणामध्ये या दिव्यांग बांधवाला न्याय देणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। माझं नाव संतोष रावसाहेब मुस्तापुरे, मुक्काम माळेगाव, पोस्ट माळेगाव। माझी जमीन माळेगाव शिवारात आहे, 572 शेतगट नंबर। माझ्या वडिलाचं नाव रावसाहेब रामचंद्र मुस्तापुरे, 712 नाव आहे। माझी जमीन रोड लगत आहे। माझ्या वडिलाच्या नावे 1 हेक्टर 40 आर जमीन होती, त्याच्यामध्ये 1 हेक्टर 6 आर जमीन रोडमध्ये संपादित झाली। त्यामध्ये 1 हेक्टर 6 आर संपादित जमीनचा मावेजा माझ्या वडिलाच्या नावे मंजूर झाला आहे, तरी ते मावेजा काही उचलला आणि काही उचलण्याचं त्यानं थोडीशी स्थगिती आणली आमच्या शेजाऱ्यांनी अडचणी निर्माण करून। आणि आता आमचे वडिलाला काही मानसिक त्रास देऊन त्यानं असे 8 वर्ष झालं इथे ADM साहेबाला केस चालवल्या, इथले आमच्यासारखेच निकाल झाले। हायकोर्टाला त्याने स्टे आणला, तिथं अजून खाली 2020मध्ये फाईल खाली आली आणि इथं अजून फेर चौकशी होऊन ADM साहेब, तहसीलदार साहेब, भूमी अभिलेख सर्व शेतावर आले, सर्व शेत मोजणी केली आणि शेताची मोजणी करून प्रत्येकाचे ताबे बघितले। ताबे सिद्ध करून साहेबांनी पुन्हा अजून आदेश आमच्यासारखा पूर्ण झाला, अहवाल आमच्यासारखाच झाला आणि आदेश पुन्हा हायकोर्टाला गेला, तरी हे ना अजून पुन्हा स्टे आणून आमच्या वडिलाला मानसिक त्रास देऊन पैसेसुद्धा उचलू दिले नाहीत। आणि तशा टेन्शनमुळे वडिलाचा BP शुगर वाढू लागला आणि वडील अटॅकमध्ये गेले वर्षी, म्हणजे 4 महिन्याखाली 4-5 महिन्याखाली, म्हणजे नेहमी टेन्शन घ्यायचे, पैसे अडवले शेत गेलं, पैसे अडवले शेत गेलं असं म्हणतच राहायचे। मग त्याच्यानंतर आम्ही अपंग दोन्ही भाऊ बाहेर पोट भरायला गेलेले कामाला, ते इथं कोण नाही, मी आई एक माझी म्हातारी आई, दोघंच राहतो घरी। आई बी आमची 60-70 वर्षाची आहे, तरी आता आम्ही म्हणजे शेतावर उपजीविका भागते आमची, शेत वाहतूक करून, तरी आम्ही शेतामध्ये कामाला वाटेकरी रोजगारी घेऊन गेलो तर आम्हाला शेतामध्ये म्हणजे काही पंजी पाळी वगैरे करताना अडचण निर्माण करू लागले। कोणी रोजगार नेले त्याला येऊ द्यायचे नाही, ट्रॅक्टर गेले की घेऊन येऊ द्यायचे नाही, अशी अडचण निर्माण करू लागले। मग काही कुठलीही कामं करायची असली की अडचण निर्माण करू लागले। असं आम्ही सांगून बघितलं बाबा, मग गावातल्या लोकांना किंवा पोलीस स्टेशनला सांगितलं, माळाकोळी आमच्या हातीतल्या तहसीलदार साहेबाला सांगितलं, निवेदन दिलं, कोणीही काहीच आमच्यावर कुठलाही पद्धतीचा आक्षेप घेतला नाही। मग आम्ही शेवटी 1/6/2026ला
पूर्ण कलेक्टर साहेब, SP साहेब, जिल्हा समिती अध्यक्ष, दिव्यांगात आम्ही स्वतः दिव्यांग आहे, मला चलता येत नाही, हाताने एका काही होत नाही, आई म्हातारी आहे. मग आता आम्ही जगायचं तरी कसं? शेतामध्ये आमचे शेजारी येत नाहीत, पंढरी बाबाराव निलेवाड हे आम्हाला शेतामध्ये खूप त्रास द्यालेत आणि बालू तुळशीराम मोरे हे पण त्रास द्यालेत. मग त्याचे मारहाण केलेत, त्याशी चापटा आणले आणि शेतामधून ढकलून द्यालेत. असं तू येऊ नको, तुला काय करायचे शेत असं म्हणालेत, तुला कशाला पाहिजे शेत? मग आम्ही काय खायचं? मग आम्हाला खायचं काय पाहिजे नाही तर मग आम्हाला इथं मारूनच गेलेलं बरं, मग असं आत्महत्या केलेली बरी. असं आमचं वाटतं की आम्हाला तर कोणीच नाही आम्हाला न्याय देणार या जगामध्ये. तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला आपण या बाबतीत आम्ही फिर्याद वगैरे दिलेली आहे का? दोन- तक्रार दिलेली आहे का? तहसीलदार साहेबाला 22/5/2026 ला निवेदन दिलं. मग पुन्हा अजून 1 तारखेपर्यंत काहीच आलं नाही. 1 तारखेला पण 1/6/2026 ला त्याला पण निवेदन दिलं. अजूनही काहीच आमच्यावर काहीच कुठलाही आक्षेप घेतले नाहीत, कुठली चौकशी नाही, कुठला काहीच नाही. आणि मला जीवित मारण्याची धमकी देऊ लागलेत, काही बी घाण बोलालेत, मूत पाजितो म्हणालेत, तोंडात मुततो म्हणालेत. असं काही घाण बोलायचं आम्ही बोलू शकत नाही, आम्हाला मारहाण करू लागली. मग आता आम्ही काय करणार? मग असं उपाशी मरण्यापेक्षा इथंच आत्महत्या केलेली बरी, आमरण उपोषण ऑफिसच्या समोर. दुसऱ्या तर दिव्यांगांवर अशा अन्याय होऊ नये इथून पुढे तरी. आमच्या वडिलाची प्रॉपर्टी, पिढ्यानपिढीची प्रॉपर्टी आहे वडिलाची. असं आम्ही नैसर्गिक आमची दिव्यांगपणा असल्यामुळं आम्हाला असं चांगल्या लोकांना असं त्रास देऊ नये, पण त्यानं सांभाळायला पाहिजे. तर असं त्याच्या घरामध्ये 2-3 कर्मचारी आहेत. सांगितलं की त्यांची नजर तुमच्याकडे होते, कोणतरी याला शिकवायला बोलते त्याला मग आता शेजारी त्याची त्याला जमीन आहे 11.5 एकर. मग त्याची त्यानं व्हावं, त्याच्या मालक त्याला दाखवून द्यायला त्याची वाटणी कुठून दिली आहे काय नाही, त्याला सांगायला त्याचे मालक. मग ह्याला सांगायला त्याचे मालक कुठं? संतोष रावसाहेब मुस्ताफरच्या वारात कशाला चाला? रावसाहेब मुस्ताफर मयतमध्ये आहेत. आज ते नसले तर त्याचा वारस मी आहेच की तिथं. ते जरी नसले, ते आता 6 महिन्यापासून नाहीत, त्यानं असताना यावं की नाही? रावसाहेब मुस्ताफर होते त्यावेळेस यायचं शेतात. रावसाहेब मुस्ताफरचे वडील होते त्यावेळेस तिचे यायचं, त्यावेळेस मागायचं वावर. मग आज मला का त्रास द्यायचा 3ऱ्या-4थ्या पिढीला? मी अपंग असल्यामुळं का? आज एक तर मावेजा उचली देत नाहीत, एक तर शेत वाहून खाऊ देत नाहीत, असं त्रास द्यालेत मला. जसं आता तुम्हाला म्हटलं की तहसीलदार SDM यांनी येऊन एक आणि भूमी अभिलेख शेती मोजणी जास्तीची शेती मोजून जास्तीला दिली होती. शेती नाही, ती गव्हर्नमेंटची मोजणी आली कोर्टामार्फत. त्याने रोडची अशी चौकशी आणली, फेर चौकशी, आणि फेर चौकशीमध्ये पूर्ण मोजमाप करून घेतले. अहवाल बनीला त्यानं ते काय ते वर पाठवून दिले साहेबांवरी. त्यानंतर देखील तुम्हाला त्यानंतर पण त्रास द्यालेत आम्हाला. ते पण निकाल आमच्या बाजूने लागला. आतापर्यंत आमच्या बाजूने 2-3 निकाल आहेत. आणि तसं एक पत्र काढलेलं आहे की 572 मध्ये शेत गटामध्ये कुठलीही फेर चौकशी करू नये आणि गटामध्ये पुन्हा कोणीही जाऊ नये म्हणून चौकशीसाठी वारंवार फेर चौकशीचे अर्ज येत आहेत, असं म्हणून लेटर सुद्धा आहे. काय 500 आदेशानुसार अर्जावर होत असलेल्या म्हणून अर्जदाराचे आदेश 572 संपादित क्षेत्रामध्ये कोणतीही फेर चौकशी करण्यात येऊ नये असे साहेबांनी सांगितले. हे वारंवार आम्हाला असे त्रास देऊ लागले. हे आदेश झालेला आहे SDM साहेबाचा, ह्याच्यावर आक्षेप घेतला 2018ला. आमचे वडील गैरअर्जदार, गैरअर्जदारचे लिहिलेलं आहे. गैरअर्जदार यांना मावेजा संपादित मिळण्या नोटिशीप्रमाणे संपादित क्षेत्राचा मावेजा देण्यात यावा. हे पण आदेश आहे. हे झाल्या हे पण आदेश आहे 2020 मध्ये झालेला. गैरअर्जदार माझे वडील गैरअर्जदार मावेजा संपादित क्षेत्राचा मिळालेल्या नोटीसप्रमाणे संपादित क्षेत्राचा मावेजा आदेश आवश्यक ते कागदपत्रे घेऊन मावेजा देण्यात यावा. इथं पण आदेश आहे. हे SDM साहेबाचा. हे पण तहसीलदार साहेबाचा भूमी अभिलेख केलेला आहे.
तर हो का हे पण इथं काय म्हणते थोडक्यात सांगतो. हो का 8/3/2020 रोजी गटाच्या मोजणी नकाशा व सर्व परिस्थितीमध्ये पूर्णवास गट नंबर 572 मधील संपादित क्षेत्र झालेले 81.14 आर इथं आहे. आर जमीन ही रावसाहेब रामचंद्र मुस्तापुरेच्या मालकी व ताब्यातील असल्याचे निष्कर्ष पोहोचतो. येथील करिता अहवाल निष्कर्ष परिस्थितीत सविस्तर सादर करण्यात येतो. हे पण आदेश आहे माझ्याकडं. तो काय तो का अजून माझ्याकडं वडिलाची हे हायकोर्टाची हे आलेलं आहे पत्र SDM साहेबाला. शेतावर जाऊन फेर चौकशी करून घ्या आणि सविस्तर आदेश बनवून माझ्याकडे पाठवा म्हणले. तर हे अहवाल आणि हे काही आदेश SDM साहेबाचा आदेश आणि हे काही शेतगटावर वारंवार फेर चौकशात त्रास दिलेले ना हे पण आदेश आहे. आणि हे काही माझ्या शेताचे माझ्या बाबाची हे सध्याची चालू 7/12 बाबाची जमीन हे का कुठे आहेत रावसाहेब हे का रावसाहेब 34 आर ही जमीन आताची ताजी म्हणजे चालू 7/12 आहे. हो का आता हे फेर सुद्धा लागलेला आहे बाबाचे रावसाहेब रामचंद्र मुस्तापुरे 24.86 हे जमिनीचा मावेजा पण भेटला. आणि हे बाबाची जमीन 7/12 कमी झाली आणि शासनाच्या नावाने लागली. 7/12 पण कमी झाली. आणि हे काय हो काय रावसाहेब रामचंद्र मुस्तापुरे 572 81.14 हे पण 7/12 जमीन कमी झाली आणि बाबाच्या नावाने कमी झाली. 1 हेक्टर 40 आर मधून 1 हेक्टर 6 आर. हो काही बाबाची आमच्या जमीन 1 हेक्टर 6 आर संपादित झालेले मूळ संपादित झालेली जमीन. तर 1 हेक्टर 6 आर आमच्या शासनाच्या नावाने जमीन लागली आणि त्याचा मावेजा पण मंजूर झाला आणि फेर पण सरकारच्या नावाने लागला. आणि शिल्लक राहिली 34 आर जमीन 34 गुंठे. पण ते सुद्धा आम्हाला का मी आता वारस रावसाहेब रामचंद्र मुस्तापुरेचा तर मला ते सुद्धा व्हायला म्हणजे इतकी मजबुरी करून टाकली की मला शेताकडे यायला सुद्धा म्हणजे मजबुरी म्हणजे धमक्या दाबादाबी बोलणं हाना मारे असं करालेत. जो काही अहवाल जो काही माझ्या वडिलाच्या नावानं अहवाल पण रावसाहेब रामचंद्र मुस्तापुरे 572 1 हेक्टर 6 आर हे काही हे अहवाल आहेत. अशी पूर्ण हे असं आम्ही दिव्यांग असल्या मागणी काय आहे सरकारकडे? आता आमच्यावर दिव्यांगावर एवढा अन्याय उलाला आहे. सरकारने जाणीवपूर्वक आमच्यावर जे अन्याय व्हायला आहे अत्याचार करते गुन्हेगाराला जे अपंगाचे जे कायदे कानून आहेत ते 2016 मध्ये 92 कायदा जे सरकारने काढलेला आहे ते कलम लावावी हे आमची मान्य आहे असं. आणि दुसरा कोणता जे चांगले कायदे असतील ते लावावं म्हणजे इथून पुढे तरी न्याय भेटावं अपंगाला. असं जर करत आलं तर अपंग कसे सक्षम होतील. नाहीतर असं संपण्याचं वेळ येईल. असं अपंग लोकांची संख्या कमी होत जाईल. अन्याय जर होऊ लागला तर चांगले दंडकट लोकांनी जर असं केले तर मग त्याच्याकडं सगळं आता पंढरीवाट सगळे म्हणजे पैसेवान माणूस नोकरदार घरी 2-4 आणि ते असं एवढं दाब दडपण देऊन आणि त्याच्यासोबत बाळू तुळशीराम असंच करू लागलाय. त्याशी शेतामध्ये ट्रॅक्टर घेऊन गेलो. व्हिडिओ आहे माझ्याकडे दाखवलं मी सगळ्याला असं करायचं बाबा हे असं बोलालेत. आता ते सगळे सांगा समजून म्हणून सांगितलं. कायद्याची बाजू बी साहेबाला सांगितलं तर साहेब बी काही मध्ये कुठली दखल कोणीही घेतलेली नाही. मग हे नाईलाजानं मला इथं आमरण उपोषण करावं लागलं. तर आता विलाज नसल्यामुळं मग आता तिथं मरण्यापेक्षा इथं मेलेलं बरं पर्याय नाही.
दिव्यांग शिवशक्ती जनरल कामगार संघटनेची संस्थापक अध्यक्ष दीपमाला तुपकर बोलते. आज योगायोग असा आला की कालच मी आपलं हे नांदेडवरून आले. आज मला सकाळी सकाळी भाऊंचा फोन आला की ताई आम्ही उपोषणाला बसलोत, पण मला एकच म्हणायचं त्या काळ्या बाजारातल्या सरकारला एकच त्यांना दाखवून द्यायचं की दिव्यांग बांधवाचे अर्ज तुमच्याकडे आले की तुम्ही आज उपोषणाला बसणार आहात. तर या प्रशासनाला अशी जाग आली पाहिजे की म्हणण्यापुरता 2016चा कायदा नको, तर हा कायदा अंमलात आणून दिव्यांग बांधवाचे जोपर्यंत तुमच्याकडे निवेदन आले त्यांनी उपोषण बसण्याच्या अगोदर तात्काळ कारवाई करावी. आणि जे काही संबंधित जे काही इथं भैया बसलेत असताना तुम्हाला सगळं सांगितलेलंच आहे की काय त्यांच्यावर अन्याय झाला. आज जीवित मरण्याची हानी जर एखाद्या दिव्यांगावर येत असेल तर पोलीस प्रशासन याला काय करायला, याचा जबाब पोलीस प्रशासनाने आम्हाला द्यावा. आणि जर या उपोषणाचा रिझल्ट जर आज उद्यामध्ये जर नाही लागला तर आमच्या दिव्यांग शिवशक्ती जनरल कामगार संघटनेच्या वतीनं पोलीस स्टेशन माळाकोळी यांच्या समोरच अन्न त्याग उपोषण लावणार आहे. धन्यवाद.